पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 9 मराठी. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 9. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 9. आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण. आपल्या स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण. मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपला प्रभू येशू याला मी पाहिले नाही काय? प्रभूमध्ये माझे काम तुम्ही नाही काय? जरी मी दुसऱ्यास प्रेषित नाही तरी निदान तुम्हास तरी आहे, कारण प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का तुम्ही आहात. माझी चौकशी करणाऱ्यास माझे हेच उत्तर आहे. आम्हास खाण्यापिण्याचा हक्क नाही काय? इतर प्रेषित प्रभूचे भाऊ व केफा यांच्यासारखे आम्हासही आपली बायको झालेल्या ख्रिस्ती बहिणीला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? अथवा धंदा केल्या वाचून उपजीवन करण्याचा हक्क मला व बर्नबाला मात्र नाही काय? आपल्या खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध खात नाही असा कोण आहे? मी मनुष्याच्या रिवाजाप्रमाणे हे बोलतो काय? नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय? मोशाच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की बैल मळणी करतो तेव्हा त्याला मुसके घालू नको. ही चिंता परमेश्वर बैलाची करतो काय? किंवा तो आपल्याकरताच बोलतो? हो, हे आपल्याकरता लिहिले होते, अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूची पेरणी केली तर आम्ही तुमच्या ऐहिक वस्तूची कापणी केल्यास त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? दुसरे जर तुमच्यावरच्या या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेष करून घ्यावा की नाही? तथापि हा हक्क आम्ही बजाविला नाही तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडचण करू नये म्हणून आम्ही सर्व शोषितो. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपले उपजीवन करावे. मी तर यातील कोणतेही केले नाही व याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले नाही, कारण हा स्वाभिमान कुणी व्यर्थ करावा यापेक्षा मी मरावे हे बरे. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही, ती सांगणे मला प्राप्त आहे. मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो. मी हे आपण होऊन करतो तर मला वेतन मिळते आणि आपण होऊन करीत नाही तरी मला कारभार सोपला आहे, तर मग माझे वेतन काय? हेच की सुवार्ता ही मी फुकट सांगावी यासाठी की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे चालवू नये. लोकांना ख्रिस्त पक्षाचे करण्याचे कामी त्याची आस्था. लोकांना ख्रिस्त पक्षाचे करण्याचे कामी त्याची आस्था. मी सर्वापासून स्वतंत्र असताही अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वाचा दास केले आहे. यहुदी लोक प्राप्त करून देण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक प्राप्त करून घेण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता नियमशास्त्राधीनास अधीनासारखा झालो. ज्यास नियमशास्त्र नाही त्यास प्राप्त करून घेण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशास मी नियमशास्त्र नाही असा झालो. तरी परमेश्वराच्या नियमाबाहेर होतो असे नाही, ख्रिस्ताच्या नियमाधीन होतो. दुर्बळास प्राप्त करून घेण्यासाठी मी दुर्बळास दुर्बळ झालो. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे, यासाठी की मी कसे तरी कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो, यासाठी की मी इतरांबरोबर तिचा अंशभागी व्हावे. विजयप्राप्तीस आवश्यक
असा करावयाचा प्रयत्न, विजयप्राप्तीस आवश्यक असा करावयाचा प्रयत्न. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते हे तुम्हास ठाऊक नाही का? तुम्हास ती मिळेल असे धावा. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तशी कुस्तीही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टीप्रहार करीत नाही. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन.